पेसा कायद्याअंतर्गत शिक्षकांची झालेली नियुक्ती प्रक्रिया रखडलेली आहे। त्यामुळे मेळघाटमधील कंत्राटी शिक्षक हे जिल्हा परिषद कार्यालयावर धडकल्याचं पाहायला मिळाले। कंत्राटी शिक्षकांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन देखील केलेलं आहे। निवृत्ती शिक्षकांना मेळघाटामधील शाळांवर नियुक्ती न देता कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास मतदानावर कंत्राटी शिक्षक बहिष्कार टाकणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे। मेळघाटमध्ये पेसा कायदा असताना मेळघाटमधील कंत्राटी शिक्षकांना नियुक्त न देणं हा कायद्याचा अपमान असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? आज आपण इथं हजारो संख्येने जे संख्या पाहत आहे हे सर्व शिक्षक अभियोग्यता पात्रधारक विद्यार्थी आहेत, कॅन्डिडेट्स आहे। या सर्व उमेदवारांचा परमनंट नोकरीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत, परंतु सर्वोच्च न्यायालयात काही विषय अडकून असल्यामुळे शासनाने 15 जुलै 2024 रोजी एक परिपत्रक काढले आहे। त्या पत्रानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना घ्या, त्यानंतर जागा रिक्त राहिल्यास शिक्षक अभियोग्यता पात्रधारक उमेदवारांना घेण्यात यावी, या विषयावर सगळं अडकलेलं आहे। आज जे कॅन्डिडेट आपण पाहत आहे सर्व हे पात्रधारक उमेदवार आहेत। आज गडचिरोली आणि नाशिक या जिल्ह्यात सर्व टेटधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यात आले, परंतु अमरावती जिल्ह्यात आज आपण पाहत आहेत यांना नोकरीपासून वंचित ठेवत आहेत। आज परमनंटसाठी हे कॅपेबल आहेत आणि फक्त तात्पुरतं नोकर भरतीसाठी यांना अपात्र करत आहे आणि TT व CTET हा पात्र नसल्यामुळे अन्य जिल्ह्यातून पेसा क्षेत्रात उमेदवार शिक्षक भरती करत आहे। आज मेळघाट या भागात मान्य राज्यपाल यांचा अध्यादेश म्हणजे पेसा क्षेत्र लागू असून हा पेसा कायद्याचा उल्लंघन करून बाहेरील उमेदवार तिथे विद्यार्थ्यांना नुकसान होऊ नये म्हणून आज आम्ही सर्वजणांनी एक निश्चय केलेला आहे की जर पेसा क्षेत्रात आणि पेसाचं उल्लंघन होत असेल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकही उमेदवार जर पेसा क्षेत्रात पाठवल्यास आम्ही सर्व टेटधारक उमेदवार राजकमल चौकात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या नावाने आम्ही फाशी घेणार आहेत। किती लोक आहेत तुम्ही? आम्ही 247 उमेदवार आहेत। सगळे लोक तिथे राहणार? हो सगळेजण राहणार आहे। आज तुम्ही कशा पद्धतीने आंदोलनात अन्नत्याग केलेला आहे, काय केलं? आज आम्ही सकाळपासून अन्नत्याग करण्याचा निश्चय केलेला आहे आणि सकाळपासून उपासी आहेत। नाव काय तुमचं? मी गंगाराम जांभेकर, पेसा आंदोलक।